108 बायका 108 बायका होत्या त्यांनी केल्या, तर मग आम्हाला करायला काय हरकत? तुम्हाला होतं का एकीच सारलं होईल ना? 108 होतंय का? आणि मग जीवेश्वरांना 2 केल्या. 2 कोणत्या होत्या? त्यांचं लग्न त्या कुणासोबत लागले? विद्या रूपी एक होती, विद्या गुणाने गुणवंत अशी पत्नी होती त्यांची, आणि एक कला गुणाने गुणवंत अशी एक होती. विद्या आणि कला या दोन्ही सोबत त्यांचं लग्न लागलं. मग तिथं म्हटले चला आता ह्या दोन्ही कन्या आपल्याला द्यायच्या. आता जीवेश्वरांना ठरलं त्यांचं. दोघीलाही मुलं होते. पार्वती म्हणते मला ह्या दोन्ही मुली आवडल्या. दोन्हीलाही मुलं होती आणि दोन्ही मुली मिळून वस्त्र निर्माण करतील. दोघीला मुलं होते, त्यांचे मुलं हिचे मुलं. मग व्यवस्थित माझ्या जीवेश्वराचा बंधाचं लग्न तिच्या. बरं ठरते मग ठरवते म्हणते आता चला लग्न करूया. लग्न ठरलं ह्या दोन्ही बी द्यायच्यात म्हणते आता लग्नाला. जीवेश्वराला देऊन टाकायच्यात म्हणतात आपल्याला. बरं मग आता काय आपल्याला पार्वती मानता म्हणते मला काय आताच लग्न नाही करायचं म्हणते. होतात का आता बैठक होती आणि तिथं मायाच येत येतात. सगळे पाहुणे म्हणतात आता करा की लग्नच करून टाका, की लगेच लग्न करून टाका, कशाला खर्च करायचा आहे. ज्येष्ठ मंडळी असते ते विचार करतात. ते म्हणते करून टाका लग्न, कशाला डबल खर्च करायचा. आता तुम्ही एवढा मंडप घातलाय, पाहुणे आम्ही एवढे घेऊन आलो, तुम्ही एवढे पाहुणे जमा केले, तर मग आता सुपारी फोडायची, लगेच हळद लावायची आणि लगेच लग्न करून टाकायचं. 1 डे प्रोग्राम करूच म्हणते ते. पण पार्वती माता म्हणते नाही मला लय हौस करायची, मला हौसाला लग्न करायचंय जीवेश्वराचं, असं नाही मी करणार म्हणते. मी असं नाही तयार होणार म्हणते. मला सगळ्यांना आमंत्रित करायचे, 33 कोटी देवांना देवतांना आमंत्रित करायचे. माझे जीवेश्वर तोपर्यंत वस्त्र करणार आहेत, सगळ्या लग्नामध्ये सगळ्यांना वस्त्र द्यायचे म्हणते. तेवढा वेळ मला पाहिजे ना म्हणते. आणि मुलाच्या आईचीच असते हौस लग्नात, ते खूप हौस असते. मुलाचं लग्न म्हणलं की सासूला जास्त हौस असते. लग्न दंडे सर म्हणायचे लग्न होईपर्यंत लग्न होईपर्यंतच हौस असते म्हणायचे मुलाच्या आईला. पार्वती माता म्हणते नाही मी असं नाही करणार. आता आधी आज आपण ठरवूया, मग लग्न करूया, व्यवस्थित लग्न करूया. लग्न 4 दिवस करायचं ठरते. ब्रह्मदेव भी म्हणते चला मलाही कुठं जास्त कन्या येतात, मलाही 2च कन्या येतात, मलाही 2 कन्यांतर एवढंच जीवेश्वराच्या सोबत लग्न होणार आहे. मग आणि शंकर पुत्र येतो, ते बी काय अशा तशा घरचा पोरग नाही ना की द्या लागून लावून म्हणायला लगेच त्याला बांधून. महाराजांनी लग्न सांगितलं तसं, तसं लगेच लावून द्या म्हणायला बी नाही ना. आता ते भगवान शंकराचा पुत्र आहे म्हणले, असंच कसं तरी लावून द्यावा म्हणले. बरं चला करूच म्हणले, तुमचं काही हरकत नाही, माझंही काही हरकत नाही, मलाही हौसानच करायचंय म्हटले लग्न. चला आणा म्हणले आता सुपारीचा करूया कार्यक्रम आपण. उठा आणा म्हणले, दगड आणा, उठा गवळणी, गवळणी उठा, आता उठा घ्या दगडाला, दगड घ्या, सुपाऱ्या घ्या, हळदी कुंकू घ्या, उठा लगबग करा. आता सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे. सुपारी फोडायचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. साखर फोडायचा आज फक्त लग्न आहे. सुपारी देवापाशी असते. उठा गवळणी उठा. तिथं ब्रह्मदेवाचे सगळे सहकारी आलेले आहेत, पार्वती मातेचे सहकारी आले आहेत. मामा चला सुपारी फोडा. या टोप्या घाला, टोप्या हाता का नाही आम्हाला घातलं. बरं या मामा रे मामा दगड घ्या, खालीवर एक दगड घ्या. बुक्कीला फोडायची असते मला मामाला. जीवेश्वराच्या लग्नाच्या नवरी नमकी नटली.